भाजी केली की घरामध्ये घमघमाट सुटायला पाहिजे आणि कलर पण आला पाहिजे असा हा काळा मसाला मस्त आहे बघा. त्यासाठी प्रमाण सांगते मी. अर्धा किलो संकेश्वरी मिरची, परत पाव किलो लवंगी मिरची, पाव किलो बेडगी मिरची, पाव किलो काश्मीरी मिरची आणि पाव किलो गावरान मिरची. गावरान तडक्याशिवाय काळा मसाला छान लागत नाही. आता त्यासाठी मसाले पाहूया आपण. जे योग्य प्रमाण घ्यायचं म्हणजे मसाला एकदम छान तयार होतो. बघा, खडा मीठ म्हणजे मोठे मीठ पाव किलो, खोबरे खिसलेले पाव किलो, धने गावरान घ्यायचे पाव किलो, कारण गावरान धन्याला वास छान असतो. त्यानंतर हळकुंड 125 ग्राम, ही हळकुंड राजापुरी आहेत, त्याच्यामुळं मसालाही वेगळा कलर येतो. लवंग 25 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, शहाजिरी 25 ग्रॅम, मिरी 25 ग्रॅम, मसाला विलायची 25 ग्रॅम, जायपत्र 25 ग्रॅम, बादल फूल 25 ग्रॅम, नाकेश्वर 25 ग्रॅम, दगडी फूल 50 ग्रॅम, तमालपत्र पानं 50 ग्रॅम, खडा हिंग 50 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, जायफळ 1 नग घ्यायचं, जिरे 50 ग्रॅम, काळी मोहरी 25 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम आणि मेथीदाणे 25 ग्रॅम. बघा, हे सर्व प्रमाण काय करायचं, लिहूनच किराणा दुकानामध्ये आणायला जायचं, म्हणजे बरोबर परफेक्ट प्रमाण त्या मसाल्यांचं येते. हे सर्व झाले आपल्या 5 प्रकारच्या मिरच्या आणि हे खडे मसाले. एकदम मसाला छान आणि मस्त झालेला आहे बघा ह्याचे प्रमाण घेऊन. आणि ह्या मसाल्याला मी कांदा अजिबात वापरलेला नाही. ज्याला बिना कांद्याचा मसाला करायचा त्याने आवश्यक हा मसाला करावा. लसूण आणि कांदा अजिबात वापरलेला नाही. कोण लसूणही वापरतं मसाल्याला, परंतु मी ह्या मसाल्याला कांदा अजिबात वापरला नाही. आता ह्या मिरच्या सर्व वेगवेगळ्या करूनच भाजायच्या, एकत्र करून भाजायच्या नाहीत. कारण काही मिरची जाड असते, काही मिरची पातळ असते, त्यामुळं भाजली व्यवस्थित जात नाहीत. थोड्या थोड्या मिरच्या घेऊन कढईमध्ये थोडंसं तेल घालून मंद गॅसवर लालसर रंग येईपर्यंत असा छान ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यानंतर धनेही असेच भाजायचे, एकदम गव्हाळ रंग येईपर्यंत हे धने भाजायचे. त्यानंतर जे काही सेम खडे मसाले असतील तेही कढईमध्ये बारीक गॅस करून हे मसाले भाजून घ्यायचे. सर्व मसाले भाजून घ्यायचे, मसाले तळायचे नाहीत. त्याच्यामुळे तळल्यानंतर मसाल्याची टेस्ट बदलते. त्याच्यामुळे एकही खडा मसाला तळायचा नाही. फक्त हळकुंड आणि खोबरं तळायचं, बाकी काही तळायचं नाही. बडीशेप, शहाजिरी, जिरी ही मंद गॅसवर छान भाजून घ्यायची, मिरच्यामध्ये मिक्स करायची. त्यानंतर मेथीदाणे, तीळ हे पण भाजून घ्यायचे, तेही मिक्स करायचे. दगडी फूल सेपरेट भाजायचं, कारण पातळ असतं, लगेच करपलं जातं. त्यानंतर खसखस पण सेपरेटच भाजायची. खसखस एकदम बारीक असते आणि लगेच करपली जाते. हे सर्व मसाले आणि मिरच्यामध्ये मिक्स करायचे. दालचिनी आणि सुंठ पण थोडीशी गरम करून घ्यायची. तमालपत्र पानं पण गरम करून घ्यायचे. आता हे सर्व मसाले आपले भाजून झालेले छान आहेत. आता आपल्याला तळायचं आहे. त्यासाठी एका कढईमध्ये एक अर्धा किलो तेल घालून घेतलेलं आहे मी. आणि हे जी हळकुंड आहे, सर्वप्रथम हळकुंड तळून घ्यायची. हळकुंड आहे ती फोडून घ्यायची, कारण एखादा हळकुंड आतमधली खराब असतो. एक हळकुंड माझा बघा खराब निघालेला आहे. त्यानंतर चांगलं तेल गरम करायचं आणि गॅस बारीक करायचा आणि चांगले हळकुंड फुटेपर्यंत, कलर छान येईपर्यंतही मंद गॅसवर छान हळकुंड तळून घ्यायची. आता त्याच हळकुंड तळल्यानंतर, काढल्यानंतर त्याच तेलामध्ये खिसलेलं खोबरं लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं. बघा, मस्त कलर आलेला आहे खोबऱ्याला सुद्धा. एक चाळणी ठेवायची, खाली डबा ठेवायचा, म्हणजे ह्यामधील पूर्ण तेल नितळलं जातं. आता त्या चाळणीमध्ये हे सर्व खोबरे आपण काढून घेऊया. ह्याच्यात तेल पूर्ण नितळलेलं आहे. आता हे सर्व आपले मसाले भाजून झालेले आहेत. आता त्या मसाल्यामध्येच तळलेला हळकुंड घालून घ्यायचं, तमालपत्र पानंही घालून घ्यायची आणि हिंग आपला राहिला होता तो हिंगही घालून घ्यायचा आणि सर्व छान मिक्स करायचं. आणि त्याच्याबरोबर जे आपण खडा मीठ घेतलं होतं ते मीठही कुटण्यासाठी द्यायचं. आता ही मिरची कांडपमध्ये कुटण्यासाठी द्यायचं, खोबरं वेगळं द्यायचं आणि जे तेल थोडंसं नितळलेलं राहिलेलं होतं ते तेलही द्यायचं मिरची कांडपमध्ये. कारण पूर्ण मसाला तयार झाल्यानंतर ते तेल घालून मस्त छान मिक्स केलं जातं. बघा, हा बघा किती काळा मसाला, मस्त कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध तर एकदम छान आलेला आहे. त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.